शिवमहाराज स्वराज्याचं तोरण बांधिल शिवबन राजान सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र माझ राज शिवराज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग शिवराज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. खूपच सुंदर. अशी एखादी आठवण किंवा अशी एखादी जाणीव झाली की आपलं आयुष्य बदलून गेलं असं कधी वाटलं? खरंच बदलून गेलं. सुरुवातीला 8,000 कार्यक्रम करायचो, एकदमच आख्यान आल्यानंतर तो माझा राजा छत्रपतीचा व्हिडिओ आमचं कुठल्या युट्यूब चॅनलला टाकायला अलाउड नव्हतं, इन्स्टाला टाकायला अलाउड नव्हतं. अगदी मी व्हिडिओ टाकल्यानंतर हर्ष विजयच्या यांच्या बोलणं पण खाल्लं होतं की अरे काय गरज होती तुला टाकायची, आपलं आहे ना, आपलं तिकीटेड शो आहे, टाकलं नाही पाहिजे अशा गोष्टी. पण ते टाकलं गेलं आणि ते पहिल्या 2 दिवसातच एवढं व्हायरल झालं की ते मिलियनमध्ये व्ह्यूज गेले त्याला, त्या व्हिडिओला. अरे मग तर ते एवढं उचललं गेलं, एवढे फोन यायला लागले काय सांगू. म्हणजे आनंद होतोय, ते सगळं आठवतंय की बघा ना, सुरुवातीला कार्यक्रम करायचो, नंतर 50,000 घ्यायला लागलो कार्यक्रमाचे, नंतर मग टीम वाढवली, सगळ्या गोष्टी वाढवल्या, वाद्य वाढवली, कार्यक्रम मोठा केला, साऊंड सिस्टम चांगली सांगायला लागलो, 1 लाख 2 लाख 3 लाख असे कार्यक्रमाचे घ्यायला लागलो मी. त्यानंतर सगळंच वाढलं, कलाकार पण वाढवले, असा खूप वेगळा अनुभव आला. म्हणजे आयुष्यच बदललं ना सगळं. म्हणजे माझं गावचं घर पण एकदम साधं, पत्र्याचं घर, एकदम साधं घर, त्या घरामध्ये आमची फॅमिली राहायचो. त्यानंतर मग आख्यान आल्यानंतर कार्यक्रम शाहिरीचे कार्यक्रम केल्यानंतर चांगलं मानधन आल्यानंतर मी पुण्यात घर घेतलं, गावाला बंगला बांधला चांगला, अजून पुण्यात गाडी घेतली, असं होत गेलं चांगलं ना. अजून काय पाहिजे, बास ना. लोकांनी खरंच खूप प्रेम केलं आणि छत्रपतींच्या घाटोळीवरती लोकांनी खरंच एवढं प्रेम केलं. हे घाटोळीने खूप काही दिलं. जिथं जाईल तिथं, म्हणजे आता परवा दिवशी रायगडचा 6 जूनचा सोहळा झाला, 5 जूनला रात्री रायगडावरती कार्यक्रम असतो आणि एकदम असं स्तब्ध होती, सगळ्यांचं हे झालं. आणि मी फक्त एवढंच केलं, स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबन राजान. सगळं पब्लिक उभं राहिलं, 5 लाख पब्लिक होतं तिथं गडावरती. म्हणजे जे राज सदरच्या पुढे होते एवढे भांबवून गेले, एवढं जोरात कल्लोळ, अगदी माझ्या अंगावर काटा आहे बघा, आता सांगताना सुद्धा अंगावर काटा येतं. म्हणजे एवढा कल्लोळ झाला तो, एवढा असा जोरात आवाज. म्हणजे एका लोक कलाकाराला, एका छोट्या लोक कलाकाराला अजून काय पाहिजे तुम्ही सांगा. हे त्याच्यासाठी ते पैसा मॅटर नाही करत, पण हे जे मिळतं ना, या गोष्टी लोकांचं प्रेम मिळतं नाही खूप जास्त. माझ्यासाठी मला सगळं काय नाही मिळालं तरी चालेल, पण ते प्रेम आहे ना, ते शेवटपर्यंत मिळालं पाहिजे. आणि त्या प्रेमासाठी मी कायम झटत राहील, कायम छत्रपतींचे पोवाडे सादर करत राहील, महाराजांची गाणी सादर करत राहील. हे मला खूप आनंद देतं, मला बाकी काहीच नाही पाहिजे. मलाही शाऱ्या अंगावर. पण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणं यासाठी एक वेगळा आवाज लागतो, एक वेगळी एनर्जी लागते. आणि खरंच ते जेव्हा तुम्ही सादर करताना तेव्हा तो एक वेगळाच मोमेंट आहे जो मलाही शब्दात व्यक्त करता येत नाहीये. पण कमाल वाटलं, कारण आजवर आपण कॉन्सर्ट्सच्या नावाखाली अनेक गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत, पण आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला आपली लोककला सादर होणं आणि त्याचा अनुभव घेणं हे खरंच खूप वेगळा अनुभव होता. कारण मला स्वतःला माहित नव्हतं की हे इतकं भारी असू शकतं. म्हणजे आपल्यालाच नव्हतं माहिती. म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच, म्हणजे माझ्याही जे काही आम्ही मित्रमैत्रिणी आम्ही गेलो, तर आम्हाला खरंच कौतुक वाटलं की अरे हे आपलं आहे आणि आपल्यालाच माहित नाही. आणि हे तुमच्यामुळे आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला, अच्छा तरुणाईला कळलं. आणि नाही का, लोक जी रॅप वगैरे वळली होती, जे जेनजी वगैरे सगळे, ती जेनजी लोक पण आख्यानाला सगळे येत आहेत आणि म्हणतात अरे हे काय ते नाही का. आता काही लोक तर स्टेटस वगैरे ठेवतात की अरे नाही का, आता मुली पण स्टेटस ठेवतात की पिक्चर वगैरे माहित नाही पण मला तुझ्यासोबत आख्यानाला नक्की यायचंय. लव्ह लँग्वेज लोकांची. खरंच ते खूप भारी वाटतं की यार हे पिक्चरला वगैरे ते सगळे जातातच सगळ्या गोष्टी, पण आख्यानाला येतात, मराठी लोककलेच्या कार्यक्रमाला येतात. आणि मुळात हर्ष विजय यांनी नवीन सादरीकरण केलं. जुनं तर करतातच बऱ्यापैकी, जुनं ते सोनं आहे, जुनं तर खूप मोठं आहे. पूर्वजांनी एवढं करून ठेवलंय की अगदी आमच्या शाहीर क्षेत्रातच शाहीर बापूसाहेब विभूते ज्यांनी एवढे पोवाडे लिहिलेत, खूप काही लिहिले. आणि 1-1 तासाचे शाहीर बाबासाहेब देशमुख असतील, शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर अमर शेख, शाहीर गायकवाड, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, एवढे शाहीर आहेत महाराष्ट्रातल्या मातीमध्ये. एवढं यांनी साठा लिहून ठेवलाय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाणवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण काय होतं की
सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण सध्याची परिस्थिती खूपच बदलत चालली आहे. ही तरुण फक्त तात्पुरता छत्रपती शिवाजी महाराज जयंती आली की छत्रपती शिवाजी महाराज. आमचे ईश्वरदादा पण कार्यक्रमात सांगतात की जयंतीच्या वेळेस तुम्ही गडकिल्ले रिकामे ठेवता नाही, चौकाचौकातच मोठे मोठे शिवजयंती साजरा करता, अगदी मोठा DJ वगैरे लावून. मग ते कितपत योग्य आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, मग छत्रपती शिवाजी महाराज नुसतं डोक्यावर घेऊन मिरवायची गोष्ट नाही ना. छत्रपती शिवाजी महाराज अंतकरणात घालून, डोक्यात घालून ते आचरणात आणायची गोष्ट आहे. म्हणजे अगदी आया बहिणीचा सन्मान करणं असू द्या, हे छत्रपती शिवरायांनी केलं की छत्रपतींच्या दरबारात कधीच बाई नसली गेली नाही. बरोबर आहे. काही महिलांचा सन्मान महाराजांनी केला. ते रांजेच्या पाटलाचा विषय असू द्या, रांजेच्या पाटलाचा चौरंगा केला महाराजांनी, की मग ती सोकी असो किंवा परकी असो, कायम स्त्रियांचा सन्मान महाराजांनी केला. आणि जो फितूर केला, आता तो नाही का, तो चंद्रराव सासरा लावला त्याला कासरा, सोडला नाही सगळा सोयरा हाजीर. म्हणजे एक पोवाड्याचं आहे, आत्माराम पाटलांचं आहे ना, ते आत्माराम पाटलांचं आहे बघा. त्यांनी म्हणजे महाराजांनी स्वतःच्या सासऱ्याला सोडलं नाही, चंद्रराव सासऱ्याला, की नाही, जो ज्यांनी फितूर केली त्याचा कार्यक्रमच केला, असं महाराजांचं एक होतं. मग सध्याची तरुण पिढी काय करते, नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवती आणि इकडे वेगळं नसतं, की दाढी वाढवली, भगवे कपडे घातले, बुलेटवर फाट 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 करून अख्ख्या जगभर हिंडलं म्हणजे छत्रपती शिवरायांचा मावळा होतो का? तर नाही. तरी शाहीर विजय तनपुरेंचं एक गीत आहे की नुसत्या जयंती तो मारतोस उड्या, तुला शिवबा समजला काय गड्या, संस्काराचा पत्या शिवरायाचे, सोने होईल तव जीवनाचे, तुझ्या उजळतील पिढ्यान पिढ्या, अरे तुला शिवबा समजला काय गड्या, संकट समयी आठव प्रताप, शिवनामाने हरे भवताप, शिवतंत्राच्या सांगतो कड्या, अरे तुला शिवबा समजला काय गड्या. अगदी आता रांझ्याच्या पाटलाचा विषय असेल, मी बोलता बोलता बोलून गेलो मायबाप, की एक साठी ओलाडलेला माणूस छत्रपती शिवरायांकडे आला आणि बोलायला लागला की राजा, माझ्या लेकीवरती ते रांझ्याच्या पाटलानं हात टाकला, राजा काहीतरी करा, न्याय करा. आणि ते पोरीवर हात टाकल्यानंतर ते इज्जत गेली म्हणून त्या पोरीने आत्महत्या केली. की आता काय करायचं, त्या बापाने काय करायचं, साठी ओलांडलेला माणूस काय करायचं त्या बापाने सांगावं. तर ते छत्रपती शिवरायांकडे गेले. छत्रपतींना खूप राग आला की अरे आपल्या राज्यामध्ये असं होतं, छत्रपती तेव्हा छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा झाला नव्हता, त्यामुळे छत्रपती एक ऑफिशियल म्हणतो नाही, ते राजे कोणी मानत नव्हते त्यांना असं. मग जेव्हा यासाजींना आदेश केल्यानंतर यासाजी त्यांच्याकडे गेले, पाटलांना सांगितलं गेले की तुम्हाला राजांनी बोलवलंय. तो पाटील खूप गुरबीत बोलत होता, कोण राजा, ज्याचा बा आदिलशहाच्या दरबारात मुजरं करतो त्याचं पोरान राजा कसलं, मी नाही मानत त्या राजाला, जा येत नाही म्हणून सांग त्याला. असं घडलं. तेव्हा महाराजांनी परत आदेश केला आणि त्याला जकडबंड करून महाराजांसमोर हजर केलं. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, पाटील तुम्हाला मिळालेली सत्ता ही उपभोगायची नसून प्रसंगी न्याय करणारी असावी. तर तुम्हाला मिळालेली सत्ता ही त्या उपभोग घ्यायसाठी नाहीये, तिथे न्याय करण्यासाठी आहे, त्यांचं रयतेसाठी सगळ्या गोष्टी आहेत ना. तर मग तो तिथं पण उघडपणे बोलत होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी राजांनी त्याला शिक्षा केली. तो खूप गयावया करत होता, महाराजांकडे माफी मागत होता, माफ करा. पण छत्रपती शिवाजीराजे असे म्हणले की मी जर तुला माफ केलं तर हे स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांनी तिथंच त्याला चौरंगी केला, हातपाय तोडले आणि भर चौकात बसवला की येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याच्याकडे पाहावं. आणि प्रत्येकाने त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात ही यावी की माझ्या आया बहिणींकडे जो वाकडे नजरेने बघेल त्याची ही अवस्था केली जाईल.